एक नजर नांदेड जिल्ह्याच्या घडामोडींवर। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत। त्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत। या मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली आहे। या आंदोलनात अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। नांदेड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी निदर्शनं केली। मागील अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत। त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, तसेच त्यांना मानधन न मिळता नियमित वेतन मिळाले पाहिजे। या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। त्यांच्या या मागण्यांना शासनाच्या निकट लक्ष मिळावे यासाठी त्या सशक्तपणे रस्त्यावर उतरल्या आहेत। त्यांनी आपल्या हक्कासाठी आणि योग्य मानधनाच्या मागणीसाठी शासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत। नमस्कार, मी शततारका काटकाडे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज एम ए पाटील साहेब, कॉम्रेड भिजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चा संदर्भात अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, मानधन नको वेतन मिळालं पाहिजे, अंगणवाडी सेविकेला सेवानिवृत्तीनंतर ग्रॅज्युटीचे फायदे मिळाले पाहिजे, सेवा ज्येष्ठतेनुसार अंगणवाडी सेविकेला वेतन श्रेणी लागू केली पाहिजे, मुख्य सेविका थेट नियुक्ती झाली पाहिजे, मदतनीसची थेट नियुक्ती झाली पाहिजे, मिनी अंगणवाडी सेविकेला लवकरात लवकर मदतनीस मिळाली पाहिजे आणि जो कच्चा THR येत आहे तो कच्चा THR आम्हाला बदलून दिला पाहिजे। या गोष्टीसाठी व इतर मागण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे। या आंदोलकांनी आपल्या हक्कासाठी आपले आवाज उठवले आहेत। आता शासनाने त्यावर तातडीने कारवाई करावी